महाराष्ट्र राज्यात संपन्न विधानसभेच्या निवडणुकी निकालात हे जे निकाल आहेत ते काल 23/11/2024 रोजी जाहीर झालेत। निकालाकडे पाहता मतदानाचा अधिकार जरी निष्पक्ष असला तरी मतदाराने निष्पक्ष कार्यकर्त्यांना वाव न देता पक्षाची बाजू मजबूत करण्याचे काम केले आहे असे दिसते। लोकशाही वाचवण्याची जबाबदारी मतदारावर असून त्यांच्या मूलभूत व बुनियादी अधिकाराचे रक्षण ते साबूत राहावे याकरता योग्य निवड करणे ही जबाबदारी त्यांच्यावर आहे व असते। असे असताना परिणाम मतदार शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या घराच्या समोरील दाराजवळ बसून नालीत असलेला कचरा, किडे, घाणेरडे पाणी, गटार पाण्याचा वासासह अनेक आपल्या प्राथमिक शिक्षण, आरोग्याची व्यवस्था नाही याबद्दल प्रत्येक उमेदवारांजवळ बडबडताना ऐकवास येत होते। असे असताना त्याला साधी गोष्ट लक्षात येत नाही। ऐन वेळी तो आपली लढाई विसरून किंवा या लढाईशी समरस न होता व्यक्तिगत पक्षीय उमेदवाराची लढाई लढत आहे असे दिसले। ज्या अर्थी मूळ भारतीय राज्यघटनेने कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थन केले नसून लोकशाहीत लोकांचे अधिकार सुरक्षित राहावे व ते कोण सुरक्षित ठेवू शकेल अशा व्यक्तीची निवड करण्याकरता निष्पक्ष निवडणूक पद्धत लागू केली आहे। दुर्दैवाने सन 1985 भारतीय मतदारांनी अशी सत्ता स्थापन केली जिने मूळ संविधानामध्ये मूळ घटनेत 52वे संशोधन आणले व जे संशोधन मतदारांचे मूलभूत अधिकार व प्राथमिक गरजा यापासून त्यांना वंचित ठेवणे, त्याचबरोबर केवळ सत्तेच्या सोयीसाठी सरकारी तिजोरीचा वापर करता यावा याकरिता पक्ष नेतृत्वाचा व्हीप काढता यावा, जनसामान्याची मूलभूत गरजा संबंधाने बोलणाऱ्या जनप्रतिनिधींना जनप्रतिनिधींना बाहेरचा रस्ता दाखवण्या व त्याला निष्कासित करता यावे एवढाच या 1985चे 52वे संशोधन आणण्यामागे पक्षाचा उद्देश होता व आहे। त्याचाच परिणाम आज सर्वसामान्य मतदार प्राथमिक गरजेपासून वंचित झाला आहे। या संबंधाने सर्वसामान्य नागरिक अजिबात जागृत नाही व तो नसून याची पायमुळे एवढी खोलवर रुजली आहेत। या अज्ञानात सामान्य नागरिक व मतदार कार्यकर्ता या बाजूने लढणाऱ्या किंवा या बाजूने चालणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत यायला तयार नाही। जर आला तर तो पैशाची मागणी केल्याशिवाय एकही कार्यकर्ता त्याचे मदतीला किंवा ही बाब समजून घेण्याकरता तयार नाही। एवढेच नाही, सत्ता पिपासू राजकीय पक्षांनी निवडणूक पद्धतसुद्धा जी सर्वसाधारण व प्रामाणिकपणे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे तथा लोकशाहीभिमुख आहे असे निवडणूक पद्धती संबंधाने सुद्धा दिसून येत नाही, कुठेही दिसून येत नाही। हे या राज्य व देशाचे भावी पिढीचे दुर्दैव व दुर्भाग्य आहे असे मी निवडणुकी संबंधाने मानतो आहे। आपणामध्ये जागृती येवो या संबंधाने माझे बयान मी केले आहे व थांबतो। धन्यवाद।